नागपुरातील सुनीता जामगाडे या महिलेला काही दिवसांपूर्वी हेरगिरीच्या संशयावरून पोलिसांनी अटक केली होती। 12 वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून सुनीता पीओके मध्ये पोहोचली होती। गुगल मॅपच्या आधारे केवळ 2 तासांमध्ये तिने एलओसी पार केल्याचं सांगण्यात येतंय। यामध्ये तिला कोणी मदत केली, पीओके मध्ये गेल्यावर ती कोणाला भेटली, भारतासंदर्भात तिने काही माहिती दिली का, याचा तपास आता केला जातोय। सुनीता जामगडे कशी पोहोचली पाकिस्तानात? हैदरमन ते एलओसी दरम्यानचा रस्ता कसा केला पार? एलओसी ओलांडण्याकरता कुणी केली मदत? पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यान तणाव वाढलेला असताना नागपूरची सुनीता जामगडे एलओसी पार करत अवघ्या 2 तासात पाकव्याप्त काश्मीरात जाऊन पोहोचली। सीमा सुरक्षा दल आणि लष्कराचा खडा पहारा असताना सुद्धा तिनं एलओसी पार केलं होतं। विशेष म्हणजे ती एकटी पीओके पार करून गेली। तब्बल 9 दिवस तिचा काही थांगपत्ता नव्हता। अखेर 23 मेला पाकिस्तानी रेंजर्सनी तिला भारताकडे सोपवलं। पोलिसांच्या तपासात ती एलओसी पार करून कशी गेली याचा उलगडा झालाय। 4 मेला सुनीता नागपूरवरून निघाली। घरच्यांना तिनं अमृतसरला जात असल्याचं सांगितलं। तिच्यासोबत तिचा 12 वर्षांचा मुलगाही होता। अमृतसरवरून ट्रेननं ती श्रीनगरला पोहोचली। तिथून लिफ्ट घेऊन ती कारगिलला गेली। कारगिलमध्ये एका हॉटेलात राहिली। त्यानंतर 14 मेला तिनं मुलाला हॉटेलातच सोडलं आणि सीमेवरील हंदरमन या गावातून तिनं एलओसी पार केलं। त्यांनी श्रीनगरपासून पुढे कारगिलकडे जाण्यासाठी काही लोकल जे इसम आहेत त्यांची मदत घेतली होती। त्यांच्या गाडीने लिफ्ट घेऊन तिथे पोहोचले होते। जी एलओसी क्रॉस झाली होती ती कारगिल डिस्ट्रिक्टमधून झालेली आहे। हंडरमन नावाचं एक शेवटचं विलेज आहे आपल्याकडे इंडियाचं, तिथं त्यांचा मुलगा मिळून आला होता ह्या महिलेचा, आणि त्यांनी सांगितलं की ह्या त्या गावापर्यंत मी आणि माझी आई सोबत होतो, याच्यानंतर आई त्या दिशेने गेली म्हणून। तर मग तिथून त्यांनी एलओसी क्रॉस केली। कारगिलच्या टोकाला हे हंदरमन गाव आहे। तो अतिशय दुर्गम भाग आहे। पाकिस्तानात जाण्याकरता तिनं जाणीवपूर्वक हे गाव निवडलं होतं। उंच डोंगर रांगा आणि खडकाळ अशा भागात सखोल माहिती घेतल्याशिवाय जाणं शक्यच नाही। त्यामुळेच सुनीतानं हा आव्हानात्मक प्रवास कसा केला असा प्रश्न तपास यंत्रणांना पडला। लडाखमध्ये राहणारे किंवा लेहमध्ये राहणारे जे काही नागरिक असतील किंवा कारगिल शहरामध्ये राहणारे जे काही नागरिक असतील जे प्रो पाकिस्तानी आहेत, त्या लोकांनी नक्कीच तिला मदत केली असणार। पहाडांवरनं जर ती गेली असेल तर जे बकरवाल असतात, म्हणजे मेंढ्या चालणारे असतात, ते विविध मार्गांनी वर जातात, पण नक्कीच तिला तिथल्या माणसांची मदत असेल यात शंकाच नाही आहे। आता कारगिल पोलीसही सुनीताची चौकशी करणार आहे। लवकरच ही टीम सुनीताला घेऊन कारगिलमधला तिचा प्रवास रिक्रिएट करणार आहे। त्यासाठीच कारगिल पोलीस त्या महिलेच्या कस्टडीसाठी नागपूरमध्ये आहेत। त्यांना ते कस्टडी मिळाल्यानंतर ॲक्च्युली आपणही आपली टीम पाठवणार आहोत की ते फिजिकली ऑन ग्राउंड कुठल्या मार्गाचा वापर करण्यात आला आणि तिकडे कशा प्रकारे त्यांनी एंट्री केली। पाकिस्तानी रेंजर्सकडून सुनीताचा ताबा घेतल्यानंतर सगळ्यात आधी तिचा मोबाईल तपासण्यात आला। तिचा मोबाईल फॉर्मॅट केल्याचं दिसून आलं। तसंच पाकिस्तानी नागरिकांसोबतचे काही चॅट्स आढळून आले। याशिवाय काही संशयास्पद ॲप सुद्धा तिच्या मोबाईल फोनमध्ये आढळून आली आहे। त्यामध्ये एक गोष्ट मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की ते जे ॲप आहेत मोबाईलमध्ये, त्याचा कुठल्या एखाद्या एजन्सीने इन्स्टॉल केलेले असू शकतात किंवा कसे, ते आत्ता आपण बिलकुल सांगू शकत नाही आहेत। त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपणही मोबाईल हँडल करत असताना काही अनव्हेरिफाईड लिंक्स असतात, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर काही ॲप्स इन्स्टॉल होत असतात, गेम्स इन्स्टॉल होत असतात। तर त्या प्रकारचे काही 2 ॲप आहेत, तर ते नक्की कुठलं सोर्सचे आहेत, ते इन्स्टॉल केलेले आहेत किंवा कसे, ते एकदा फॉरेन्सिक्सची ॲनालिसिस झाल्यानंतरच सुनीतानं हेरगिरी केली की नाही याबाबत आत्ता तरी समोर काहीच आलेलं नाही। पण आत्तापर्यंतच्या तिच्या चौकशीतून तिनं एकटीनं एलओसी पार केली नसावी असा पोलिसांना संशय आहे। कारण अवघ्या 2 तासात सुनीतानं एलओसी पार केलं। त्यामुळे आगामी काळात तिच्या चौकशीत आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही। उदय तिमांडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर।